नमस्कार परत. आहे ना, सगळे आहेत ना? मी आज तुमच्यासाठी काय करू शकते? सगळे आहेत ना? हो सर, आहे, चालू आहे. ओके, धन्यवाद सर, धन्यवाद. ओके. तर हे जे आहे ते ही आसनं जी आहे आणि इतर व्यायाम याच्यामध्ये काय फरक आहे आणि आसनं कशा रीतीने सोपे आपल्याला करता येतील, आपल्या क्लासमध्ये घेता येतील. आपण तर योगा टीचरच होऊ शकाल, आहेतच काही काही. तर या पद्धतीने आपल्याला जाता येईल. तर आसनामध्ये श्वासाचंही महत्त्व फार आहे, खूप महत्त्व आहे. मग थोडंसं आता आपण प्राणायामकडे वळूया. प्राणायाम म्हणजे काय हो? आता यम नियम आसन प्राणायाम चौथा अंग आहे. मागच्या वेळेस मी 8 अंग सांगितलेले होते. प्राणायाम म्हणजे की ह्या विश्वामध्ये किती चैतन्य भरलेलं आहे, प्राणशक्ती भरलेली आहे आणि ह्या प्राणशक्तीच्या जोरावरती, या चैतन्य शक्तीच्या जोरावरती प्रत्येक जीव मात्र जगत असतो. प्रत्येक सजीव प्राण्यांना, सजीव सृष्टीला प्राणायामची गरज असते, ऑक्सिजनची गरज असते, प्राणशक्तीची गरज असते. म्हणून त्यांच्यामध्ये चैतन्य हे असतं. मग प्राणायामाचा अर्थ असा आहे की श्वासावरती नियंत्रण, म्हणजे श्वासाची लांबी आणि घेणं हे महत्त्वाचं आहे. आता या प्राणायाममध्ये 3-4 संज्ञा आहेत, त्या पहिल्या प्रथम आपण बघूया. श्वास घेणं म्हणजे पूरक करणं, पूरक श्वास घेणं. श्वास थांबवणं, थांबून धरणं, त्याला म्हणतात कुंभक. आणि श्वास सोडणं त्याला म्हणतात रेचक. आता याच्यातही आणखी 2 परिभाषा सांगतो तुम्हाला. श्वास बाहेरच्या बाहेर थांबून ठेवणं याला बाह्य कुंभक म्हणतात आणि श्वास आतल्या आत थांबून ठेवणं याला अंतरकुंभ म्हणतात. या परिभाषा ज्या आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत. पुढे मागे असं एक शब्द वापरलेला आहे, आंतरकुंभक, बाह्य कुंभक हे शब्द वापरले जातील. त्यामुळे ह्या परिभाषा सुरुवातीला मी नमूद केलेल्या आहे. परत लक्षात घ्या. श्वास सोडणं याला रेचक म्हणतात, श्वास घेणं याला पूरक म्हणतात, श्वास कोंडणं याला कुंभक म्हणतात, श्वास बाहेरच्या बाहेर थांबवून ठेवणं याला बाह्य कुंभक म्हणतात, श्वास आतल्या थांबवून ठेवणं याला अंतरकुंभ म्हणतात. तर या प्राणायामाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ध्यानामध्ये जाण्यासाठी किंवा आपल्या शरीरावरती खोलवर परिणाम होण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ही प्राणायाम क्रिया आहे. प्राणायाम महत्त्वाचा आहे. आपण आपल्या फुफ्फुसांमध्ये 6000 प्रकारच्या केशवाहिन्या आहेत, छिद्र आहेत. म्हणजे तिथून त्या केशवाहिन्यातून ऑक्सिजन त्या पेशीपर्यंत, हृदयातून पेशीपर्यंत जातं. म्हणजे चैतन्य घेऊन जाता येते. म्हणून तर आपण जिवंत राहतो. आणि असं एक आहे की मनुष्य जन्माला आल्यापासून श्वासच घेऊन येतो तर मृत्यूपर्यंत हा शेवटचा श्वास आहे. म्हणजे अनन्यसाधारण श्वासाचं किती महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये. एरवी आपण 6000 या केशवाहिन्यांच्या जाळ्यांमध्ये फक्त 2000 छिद्रांचा वापर करतो. कारण आपली आता कल्चर म्हणा, सिव्हिलायझेशन, कल्चर वर्ड म्हणजे बैठे काम आलेले, ऑफिसमधली काम आले. आता एखादा ऑफिसर असेल त्याची खुर्ची अशी असते, असा फिरतो. म्हणजे तो श्वास डीप त्याचा जातच नाही. मग त्याला बीपीचा आजार होतो, त्याला दम्याचा आजार होतो. म्हणजे श्वसनासंबंधी असे आजार जडतात किंवा इफिशियन्सी म्हणून हालचाली शारीरिक कमी होत असतात. म्हणजे शेवटच्या पेशीपर्यंत चैतन्य जात नाही. उलट शारीरिक काम करणाऱ्या मजूर वर्गात तो स्लिम असतो. ओबिसिटीचं प्रमाण अलीकडे खूप वाढलेलं आहे. मुंबई, पुणे, नाशिकलाही ती लागण चालू आहे.
आहे काही काही. म्हणजे स्थूलता जी आहे ही माणसांमध्ये स्त्रियांमध्ये येत आहे. मग याच्यासाठी शरीर काम करणं, योगासनं करणं, योगिक व्यायाम करणं, डीप ब्रिदिंग करणं हे महत्त्वाचं. मुद्दा आपला प्राणायामचा चाललेला. तर आपण फक्त 2000 ज्या काही आपले छिद्र आहेत त्यांचाच वापर करतो. प्राणायाममध्ये आपण जास्तीत जास्त केशवाहिन्यांचा, जास्तीत जास्त छिद्रांचा वापर करतो. खोलवर श्वास घेतो, तो कोंडतो आणि तो शेवटच्या पेशीपर्यंत जातो. चैतन्य शेवटच्या पेशीप्रमाणे जातो. ऑक्सिजन शेवटच्या पेशीपर्यंत जातो. म्हणजे ऑक्सिडेशनचं प्रमाण जे आहे ते वाढतं. म्हणून योगिक जी साधना करणारे असतात, प्राणायाम करणारे माणसं असतात, त्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारे सतेजता असते. म्हणजे तेज चेहरा दिसतात. त्याच्या कांतीवरती एक चैतन्य जे आहे हे चैतन्य हे दिसत असतं. हे आपण अनुभवाने जाणलेलं आहे, लक्षात घेतलेलं आहे. एवढंच काय, आता मुद्दा असा आहे की स्त्रियांसाठी सुद्धा योग, सौंदर्यासाठी योग, आपण सुंदर दिसावं हे प्रत्येकाला वाटत असतं. किंवा आपल्या व्यक्तिमत्वासाठी, आता व्यक्तिमत्व थोडक्यात आला मुद्दा म्हणून सांगूनच टाकतो आपण. व्यक्तिमत्व म्हणजे काय तुम्हालाही माहिती आहे, हे काही मी नवीन सांगत नाही, की माणूस कसा व्यक्त होतो. व्यक्तिमत्व म्हणजे त्याचं बोलण्यातून, चालण्यातून, त्याच्या सगळ्या हालचालीतून, सगळं त्याच्या ज्या ज्या समाजात वावरण्यात किंवा वेगळ्या पद्धतीने ज्या काही राजकारणी असो, लेखक असो, कवी असो वगैरे, तो जो व्यक्त होतो ना त्याला व्यक्तिमत्व म्हणतात. व्यक्तिमत्व, व्यक्त होणं. मग हे चांगल्या प्रकारे व्यक्त होणं हा एक व्यक्तिमत्व आहे. एक व्यक्तिमत्व आहे. या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी आपल्याला योगिक व्यायामाची म्हणजे प्राणायामाची सुद्धा गरज आहे. म्हणजे चैतन्यमय शरीर म्हणजे योगी हा नेहमी चैतन्यमय. तुम्ही बघा, आत्तासुद्धा पाहिले तुम्ही रविशंकरजी म्हणा किंवा अगदी टी व्हीवर वगैरे रामदेव बाबा म्हणा किंवा अन्य महापुरुष म्हणा, मोठे योगाचे अधिकारी, ते नेहमी असे त्यांचे चेहरे नेहमी चैतन्यमय असतात. असे झळाळणारे, उजळणारे चेहरे जे आहेत हे चेहरे हे योग महर्षींच्या, योग ऋषींच्या चेहऱ्यावर दिसतं पूर्वीच्या काळीसुद्धा. याला कारण योगसाधना, प्राणायाम हे महत्त्वाचं आहे. म्हणजे प्राणशक्तीचा वापर जो आहे, चैतन्य शक्तीचा वापर जो आहे प्राणायामामध्ये हा केला जातो. म्हणून त्या अशा साधकांच्या ठायी, अशा योग्यांच्या ठायी चैतन्याचा आविष्कार जो होत असतो, म्हणजे व्यक्तिमत्वाचा आविष्कार जो आहे हा होत असतो. मग तो वेगवेगळ्या रूपाने, विधायक रूपाने, रचनात्मक रूपाने हा आविष्कार हा होत असतो. हे योगिक व्यायामाचं महत्त्व आहे. मुद्दा चाललेला आहे प्राणायामाचा. तर प्राणायामाचं सुद्धा आपल्या मेंदूवरती चांगला परिणाम, म्हणजे मेंदू किती महत्त्वाचं काम करतो तो, त्याचप्रमाणे आपल्या हृदयावरती चांगला काम होतो, चांगला परिणाम होत असतो. फुफ्फुसांवरती चांगला परिणाम हा होत असतो. म्हणजे त्यांची कार्यक्षमता, कार्यशक्ती वाढते. आता बघा, कोरोनाच्या काळामध्ये बरेच लोक देवाघरती गेले. आमच्या घरी मी आणि माझा मुलगा डॉक्टर सोडून सगळ्यांना कोरोना झाला असता. आता मला त्याची लाईफस्टाईल वेगळी होती, माझी लाईफस्टाईल वेगळी होती, माझी योगाची लाईफस्टाईल होती, म्हणून मला कोरोना झाला नाही. म्हणजे हा रिझल्ट जो आहे हा रिझल्ट मलाच मिळालेला. माझं मी अंतर्मुख होऊन विचार केला की याला माझी लाईफस्टाईल म्हणा, मी करीत असले 40-45 वर्षाची योगसाधना म्हणा, त्याच्यात प्रत्येक श्वास तसा जगत आलो आहे आणि प्रयत्न करेल इथून पुढेही. तर ह्या म्हणजे असंही आहे की नुसतं विवेचन म्हणजे पुस्तकातलं न मांडता आपण स्वतःही काय केलं, स्वतःचे अनुभव शेअर केले पाहिजे, सांगितले पाहिजे. म्हणजे ते पटतं आहे, आपण साधकांना पटतं, विद्यार्थ्यांना पटतं आहे, ऐकणाऱ्यांना पटतं आहे. त्याच्यासाठी हा थोडासा
आत्मलक्षी मुद्दा म्हणा मी मानतो आहे, आत्मकेंद्रित मुद्दा मानतो आहे. हा थोडासा दोष म्हणता येईल, प्रमाद म्हणता येईल सांगण्याचा, म्हणजे याच्यात प्रेस्टिज इश्यू नाही कुठलं. तर हा भाग जो आहे हा योगिक व्यायामाने मिळतो आहे, निश्चितपणे त्याचे रिझल्ट मिळत आहेत, हे सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती. आता प्राणायाम म्हणजे काय, आता सुरुवातीला काय करायचं, जसं मी योगासनांचं सांगितलं, इथं घाई करायची नाही, कुंभक करण्याची घाई करायची नाही, उगीच काहीतरी श्वास कोंडत बसायची त्याची घाई करायची नाही. त्याचे अनेक संस्था, अनेक व्यक्ती वेगवेगळे प्रकार सांगतात, प्राणायामाचे सुद्धा विकसित होत गेलेले प्रकार आहे. पण खऱ्या जुन्या ग्रंथांमध्ये 8 प्रकार आहेत, म्हणजे अगदी जर तर मी मांडून जातो. महत्त्वाचं आपल्याला कोणता महत्त्वाचं आहे तेही सांगतो. आता अनुलोम विलोम, नाडी शोधन प्राणायाम आहे, शीतली प्राणायाम आहे, शीतकारी प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम आहे, भस्त्रिका आहे, प्लावनी आहे, मृच्छा आहे, असे प्राणायामाचे असे अनेक प्रकार आहेत. मग याच्यामध्ये आपल्याला सुसह्य, आपल्याला परिणामकारक, सोपा वाटेल असे 1-2 प्राणायाम आपल्याला सांगता येतील किंवा स्वीकारता येतील. पहिल्या प्रथम आपण दोन्ही नाकपुड्यातून श्वास जो आहे हा श्वास खोलवरती घ्यायचा, डीप ब्रीथिंग, खोल श्वास घ्यायचा, खोल सोडायचा, खोल श्वास घ्यायचा, खोल सोडायचा. या डीप ब्रिदिंगचे सुद्धा परिणाम होतं. म्हणजे खोल म्हणजे आपण एरवी जगणं कसं अगदी वरवर श्वास, वरवरचे श्वास असतात आपले, म्हणजे खोल श्वास नाही असतात. एरवी आपण वागतो, काही हालचाली करतो, आपले कामं जी बैठे कामं आहेत नोकरीवाल्यांचे, मिडल क्लास आता जास्त तयार झालेला आहे. अर्थात सगळ्यांना योगाची गरज आहे बरं का, असं नाही की शेतकरी मजूर वर्ग ते तर खूप तसं नाही आहे, त्यांनासुद्धा गरज आहे योगाची, हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. तर खोल श्वास घेणं, खोल सोडणं, इथं कुंभक नाही, इथं आंतरकुंभ नाही, बाहेर कुंभक नाही, फक्त खोल श्वास घ्यायचा आणि खोल श्वास सोडायचा. डीप ब्रीदिंग, खोल श्वास घेणं, खोल श्वास, तरीसुद्धा म्हणजे आपल्या चैतन्य शक्ती ही मिळते, त्याच्यातून फायदा हा होतच असतो. याच्यापासून आपल्याला सुरुवात करता येईल. आणि सेकंड जो आहे, दुसरा जो आहे, आता तुम्हाला एक मुद्दा थोडासा आठवलं म्हणून सांगतो. आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. आपल्या म्हणजे महर्षी ऋषी मुनी त्याच्यामध्ये असं 72,000 नाड्यांचे काही प्रकार आहेत. मला फक्त माहीत असलेल्या 3 नाड्या सांगतो तुम्हाला. त्या 3 नाड्या कोणत्या? एक पहिली नाडी जी आहे ही सूर्यनाडी म्हणजे उजवी. या नाडीला पिंगला नाडी म्हटले. सूर्यनाडी हिला पिंगला नाडी म्हटलेली, उजवी नाडी. लक्षात घ्या. पुढे हाही परिभाषा येईल, परीक्षेलाही आपल्याला येऊ शकतं, काही माहिती पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ही जी नाडी जी आहे ही उजवी नाडी सूर्यनाडी आहे, पिंगला नाडी आहे. क्लिअर झाला. आणि डावी नाडी जी आहे ही आपली चंद्रनाडी आहे, इडा नाडी, म्हणजे इडा पिंगला, डावी इडा पिंगला. सर्वसाधारण असा शब्द बोलला जातो, इडा पिंगला, डावी उजवी, डावी उजवी. लक्षात आलं? इडा म्हणजे डावी नाडी, पिंगला म्हणजे उजवी नाडी. आणि याच्या मधोमध आपल्या शरीरातील स्पायनल कॉर्डमधून, म्हणजे शरीराचा जो पाठीचा कणा आहे त्या पाठीच्या कण्यातून जी नाडी गेलेली आहे शेवटपर्यंत ती आहे सुषुम्ना नाडी. मग बाकी भरपूर नाड्या आहेत. तर या तिन्ही नाड्यांवरती चांगला परिणाम हा होत असतो प्राणायाम.
म्हणजे सुषुम्ना नाडी जर जागृत झाली त्याच्यात जर प्राणशक्ती, तर तुम्ही कुठे पोहोचून जाऊ शकतात. काहीच्या काही आपल्या जीवनामध्ये क्रांतिकारक बदल हा होऊ शकतो. प्राणायामाने सुषुम्ना नाडी जागृत होते, सुषुम्ना नाडीमध्ये प्राणशक्तीचा संचार होतो. हा सांगण्याचा इथं मुद्दा होता. आता परत आपल्या विषयावरती येऊ. हे इडा पिंगला या नाड्यांचं महत्त्व काय आहे प्राणायामासाठी या सांगण्याचा थोडासा प्रयत्न होतो. मुद्दा आपण परत इथं येऊया. तर प्राणायामाने हा जो परिणाम जो आहे, हा परिणाम हा असा साधला जातो, आरोग्य चांगलं. आता बघा, स्पायनल कॉर्ड जो आहे आपला, मज्जारज्जू जो आहे, हे आत्तापर्यंत इतकं संशोधन झालं आहे, इतकं तो एखाद्या माणसाचा पडला ना, त्याचं जर मज्जारज्जूला धक्का पोचला, खलास, परत त्याला ऑपरेशन नाही. फुफ्फुसा म्हणजे आता तर अलीकडे इतकं मेंदूचं ऑपरेशन करता येतं, हृदयाचं ऑपरेशन करता येतं, किडनीचं ऑपरेशन वगैरे वगैरे, पण स्पायनल कॉर्डचं म्हणजे मज्जारज्जूचं ऑपरेशन करता येत नाही, रिप्लेस करता येत नाही. इथं सगळं हृदय बदलता येतं, सगळं बदलता येतं, प्लिया बदलता येतो, जठर बदलता वगैरे वगैरे, पण इथं अजूनपर्यंत आपलं मज्जारज्जूला ऑपरेशन नाही, काही करता येत नाही. म्हणून मज्जारज्जू सांभाळणं महत्त्वाचं आहे. तो प्राणायामाने साधतो, चांगलं त्यालाही बळकटी येत असते, हे महत्त्वाचं आहे. आता थोडंसं आणखी मुद्दा थोडा चेंजेस करतो आहे. आता मज्जारज्जूचं महत्त्व काय हो? तुम्हाला माहिती आहे की आपल्या ज्या ऋषीमुनींनी जी साधना केलेली आहे त्याच्यामध्ये आपलं व्यक्तिमत्व जे आहे, हे व्यक्तिमत्व सप्तचक्रांवर अवलंबून आहे. आता हे प्रत्येक चक्र जागृत झालं तर आपण कुठे पोचू शकतो. आपल्याला आरोग्य जसं मिळतं ना, तसं आपल्या व्यक्तिमत्वामध्ये हा बदल होतो. आता थोडंसं सप्तचक्रावर थांबतो आहे मी, कारण प्राणायामाचाच परिणाम त्याच्यावरती होतो. म्हणजे त्या सप्तचक्रावरती प्राण घेऊन जायचं आहे असतं. म्हणजे ते सप्तचक्र कोणते आहे ते लक्षात घेऊयात. पहिल्या प्रथम आपला जिथं स्पायनल कॉर्डचा एंड होतो, पाठीच्या कणाचा एंड होतो, तिथं मूलाधार चक्र आहे, म्हणजे पृथ्वी तत्व आहे तिथं. मग ते जर जागृत झालं तर त्याचे खूप काही परिणाम, चांगले परिणाम हे होत असतं. एक नंतर त्याच्यावरतीच म्हणजे जननेंद्रियाच्या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला जे आहे ते आहे स्वादिष्टान चक्र. त्याचे जागृत होण्याचे शब्द आहे, ते लंब आहे, वम आहे, आणि तिथंही प्राणशक्तीचा वापर केला. मग त्याच्याही पुढे आपल्या बेंबीच्या खाली जे आहे हे जे चक्र आहे, हे चक्र नाभी चक्र आहे. म्हणजे त्याचे आता प्रत्येक गोष्ट काही मला माझ्या लक्षात राहील असं काही सांगता, त्याच्या पाकळ्या वगैरे वगैरे वगैरे, पण त्याचा एक जागृतीचा श्वसनासंबंधी शब्द आहे रम. तर आपलं ते नाभीचक्र जागृत होतं. मग त्याच्यावरती हृदयापाशी ते जे चक्र आहे, हृदय आणि दोन्ही फुफ्फुसांमध्ये इथं जे आहे हे अनाहत चक्र आहे. अनाहत चक्र आहे, त्याचाही शब्द आहे यम हा आहे. आणि त्याच्या पुढे आपल्या इथं थायरॉइड ग्लँड. आणि प्रत्येकाचं असं आहे बरं का, चक्र म्हणजे काही ते असं ऑपरेशन करून प्रयोगशाळेत दाखवता येत नाही, पण वस्तुस्थिती आहे की आपल्या त्या ग्लँड्स आहेत प्रत्येक ठिकाणी. मला काही मी सांगतो, मला जेवढं आठवतात तेवढं सांगतो मी, पुढे सांगतो त्या ग्लँड संबंधी. ते चक्रांच्या आधी मोजदात करून घेऊया. इथं जे चक्र आहे, हे चक्र जे आहे हे विशुद्ध चक्र आहे. हे विशुद्ध चक्र म्हणतात याला. याचा शब्द आहे लम वम रम हम हा शब्द आहे. त्याने हे विशुद्ध चक्र म्हणजे तिथं प्राणशक्तीचाच वापर कराय. आणि दोन भुवयांमध्ये जे चक्र आहे, जिथं म्हणजे आपली सगळी क्रिएटिव्हिटी साधलेली आहे, जिथं विचारांचा गोंधळ असतो, जिथं विचार असतात, ते जे आहे तिथं जे आज्ञाचक्र आहे. आणि मग शेवटी जी टाळूच्या ठिकाणी जे आहे सहस्रकार चक्र आहे, ब्रह्मचक्र आहे.
असे चक्र आहेत, 7 चक्र आहेत. मग या प्राणशक्ती जे तिथपर्यंत नेत आहेत आणि मग तो पोचूनच जातो. तो माणूस एखादं चक्र जागृत झालं तरी माणूस कुठल्या कुठे निघून जातो. आणि हे चक्र जे आहेत, हे चक्र ते काही मंत्राने म्हणा किंवा प्राणशक्तीने तिथपर्यंत प्राण नेऊन आपल्याला हे जागृत करता येतात. सप्तचक्र जो का ज्याचे सप्तचक्र जागृत झालेत, म्हणजे कुंडलिनी म्हणूया आपण. खाली जे मूलाधार चक्रामध्ये 3.5 हात वेटोळे करून बोटे 3.5 बोटे वेटोळे करून बसलेली नागिनीच्या पिलासारखी ती आहे आणि ती सहस्राकारापर्यंत जाते. ती कुंडलिनी शक्ती आहे. आता मला कोणी विचारू नये कुंडलिनीबद्दल, मी काही अजून त्याच्यात मला प्रगती झाली नाही. तर हे जे आहे ही प्राणशक्तीने, प्राणायाम शक्तीने ही अंतरशक्ती जी आहे, ही चक्र जागृती अंतरशक्ती म्हणून आहे, ही जागृत करता येतात. आणि म्हणून आणखी कोणी ते थोडंसं वैज्ञानिक सिद्धी प्राप्त होते काही लोकांना. भिंतीच्या पलीकडे पोहू शकतात वगैरे वगैरे, असं बऱ्याच सिद्धी तुम्ही ऐकलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत. आणि याला अजून तसं काही पुरावा नाही. पाण्यावर चालू शकतो, हवेत चालू शकतो वगैरे वगैरे. हे मला तरी अजून कोणी दिसलं नाही, पण वाचलेलं भरपूर आहे. त्याला काही अर्थ नाही, तुम्ही सिद्ध पाहिजे, प्रमाण पाहिजे त्या गोष्टीला. तर असं तर प्राणायामने हे शक्य, मुद्दा चाललेला आहे प्राणायामचा. तर मी सुरुवातीला प्राणायाम शिकताना साधा प्राणायाम, डीप ब्रीदिंग, खोल श्वास घेणं आणि खोल सोडणं. आता बघा इतकं महत्त्व आहे. तुम्ही विपश्यना ध्यान पद्धती तुम्हाला कोणाने हा शब्द ऐकलेला असेल, कोणी केलंही असेल. आपण इगतपुरीला आहे, अनेक सेंटर आहेत. तर विपश्यना ध्यान पद्धतीमध्ये या अनापान विधीचा फार, अनापान म्हणजे श्वास सोडणं घेणं, अनापान याचं खूप महत्त्व आहे. आणि मग तिथं ध्यानाची लय लागते. म्हणजे श्वासाचं महत्त्व बरं का, हे म्हणजे प्राणायामचं महत्त्व सांगतो तुम्हाला. ते अनापान विधी हा प्राणायामाचं. खोल श्वास सुरुवातीला घ्यावे लागतात, खूप श्वास घ्यावे लागतात, सोडावे लागतात त्याच प्रमाणामध्ये. अनापान ती विधी आहे. आणि मग श्वासाकडे तुझा पुढे मुद्दा नेतोय. श्वासाकडे लक्ष दिल्यानंतर आपण त्या श्वासाशी एकरूप होतो. आणि मग आणखीन एक मुद्दा इथे येतो की ध्यानामध्ये निर्विचार, निर्विकार, मनरहित व्हावं लागतं. मग तिथंच आपल्याला कळतं, आनंद मिळतो. पण मित्रांनो, माझं एक नेहमीच वाक्य असतं, जगामध्ये ध्याना इतकं सोपं नाही आणि ध्याना इतकं अवघड काहीच नाही. असे परस्पर विरोधी मी विधान व्याख्यानातून बऱ्याच ठिकाणी करत असतो. कसं काय, ध्यान सोपं म्हणजे बसलं, श्वासाकडे लक्ष दिलं, थोड्याफार प्रमाणामध्ये मन तर फारच आहे. आणि तुम्हाला अनुभव असेल कदाचित, जेव्हा ध्यानाला बसतो ना माणूस, तेव्हा विचार हटकून येतात. भयानक ते एरवीचे विचार येणार नाही, ते ध्यानामध्ये येतात. हे महत्त्वाचं आहे. मग हे विचार आपल्यालाच ठाऊक असतात, दुसऱ्याला कोणालाच माहिती नसतं. मग हे विचार हे नीट लावून घ्यायचे असतात. ही तर गंमत आहे खरं. म्हणजे प्राणायाममधून ध्यानाकडे हे आपल्याला असं जाता येतं, निर्विकार होता येतं, निर्विचार होता येतं, निर्विकल्प होता येतं, मनरहित होता येतं. जिथं मन झालं तिथं बेचैनी वाढते. आपल्याला एवढं जाता येणार नाही. आपल्याला जर मुंबईला जायचं ध्येय असेल, निदान इगतपुरीपर्यंत, तरी आपल्याला पल्ला गाठता येईल. म्हणजे थोडे तरी विचार कमी होते ध्यानात. आणि ते जर हळूहळू जर बरेचसे विचार कमी झाले, तिथं मजा आहे, तिथं खरा आनंद आहे. आणि मग हे काय एकदा थोडंसं मनातले विचार कमी झाले ना, आणि मग थोडा आनंद मिळाला, एक लय येते, मजेदार लय, नशा म्हणूया त्याला. अरे ही नशाच आहे,
लोक काय एवढं नशा करणे काय करतात. पण ही ध्यानातली नशा जी आहे ही सात्विकता आहे. ह्याच्यामध्ये एक परमतत्वाचा आनंद जो आहे हा आनंद काही वेळेला मी चाखला आहे. म्हणजे त्याशिवाय तुम्हाला पटणार नाही. म्हणजे दुसऱ्याचं सांगण्यापेक्षा वाचण्यापेक्षा पांडित्यापेक्षाही काही ज्या गोष्टी मला ज्या अनुभवाला आल्या त्या तुमच्यासमोर मी मांडतो आहे. तर अशा रीतीनं हा ध्यानाचा अभ्यासाला श्वास प्रश्वास म्हणूया, प्राणायाम म्हणूया, हा ध्यानाच्या अभ्यासाला विचार कमी करण्याला चांगला आहे, हे सत्य आहे. हा एक मुद्दा. मग आता झालं आपण इथपर्यंत आलो की डीप ब्रिदिंग घेणं, श्वास ची लांबी वाढवणं, श्वासाची घेणं वाढवणं, श्वास घेणं वाढवणं, पूरक वाढवणं, रेचक वाढवणं. मग आता थोडा आणखी एक छोटा प्राणायाम सांगून जातो आणि माझं थोडंसं म्हणूया लांबलेलं मन आहे, आपण संपूया. आता 3 वाजत आले. मला दिलेला वेळ जो आहे हाही जवळजवळ संपून गेलेला आहे. बरोबर आहे ना. पण मला वाटतं तुमचं लक्ष चांगलं असल्यामुळे मलाही थोडा हुरूप आलेला आहे. आनंद वाटतो जेव्हा आपल्या डायलॉग बरोबर संवाद भिडतो मनाला, त्यावेळेला या देहीच्या त्या देही उतरतं, या मनातून त्या मनात उतरत असतं. तर मुद्दा हा आहे. आता दुसरा एक प्राणायाम सांगून टाकतो, म्हणजे सोपा येतो. आपलं हे 2 बोटं आहे ना, हे असे करून बघा बरं, आणि एक अंगठा हा रिकामा ठेवा. हा पिंगला नाडीवर ठेवला आपण. ओके. आणि हा याचा उपयोग आहे, हा इकडे इडा नाडीवर ठेवण्याचा, डावी नाडीवर. मग इथं सोपं काय करायचं आहे, काय नाही, इकडची नाकपुडी म्हणजे पिंगला दाबून ठेवायची आणि चंद्रनाडीतून श्वास घ्यायचा. सोपं सांगतो बरं का. त्याला नाडीशोधन प्राणायाम म्हणतात किंवा थोडंसे त्यालाच अनुलोम विलोम प्राणायाम म्हणतात. वेगवेगळी नावं वेगवेगळ्या लोकांनी पुस्तकांमध्ये दिलेलं आहे. आणि नंतर तो उजव्या नाकपुडीने सोडायचा. डावी नाकपुडी दाबायची, ती आपलं उजवी नाकपुडी दाबायची, त्या डाव्या नाकपुडीचं डावीने घ्यायची उजव्या. हे थोडंसं किचकट वाटेल पण सोपं आहे, जमेल तुम्हाला केव्हा तरी. तर मला वाटतं हे सगळं लांबलेलं लेक्चर आहे, तुम्ही अगदी मनापासून ऐकून घेतलं. मलाही धन्यवाद द्यावेसे वाटतात. परत भेटूया आपण पुढे काहीतरी विषय घेऊन. परीक्षेचा जे सिलेबसमध्ये जो अभ्यास असेल तो करूया. मी काही तुमच्या प्रश्नांचे उत्तर देत नाही. मी काही आयरे सरांसारखा अनुभवी आणि विद्वान माणूस नाही. आपण माझ्या संवाद, माझ्या बोलण्याला रिस्पॉन्स दिला, प्रतिसाद दिला, हे मला कळतं आहे, कारण मी योगातला अभ्यासक असल्यामुळे. तर चला, धन्यवाद, नमस्कार. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रविवारी किंवा कोणता तरी एक सिलेबसमधला विषय घेऊन. धन्यवाद, नमस्कार. ठीक आहे. ओके.